घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. तुम्ही मगाशी म्हणालात तसं ना, तुम्हाला म्हातार रोग लागलाय का? म्हातार रोग? हा आणि काय असतो बाबा म्हातार रोग? म्हातार रोग खूप असा दुर्धर रोग असतो तो, माहितीये? म्हणजे कुठल्याही वयाच्या लोकांना होतो, विशेषतः 60च्या नंतर तो निश्चित जास्त. मी श्रीलाच भेटायला गेले होते. श्रीला? पण मग हे ओमला कळलं तर? त्याला कळेलच की. मी तुमच्या घरी जाऊनच श्रीला भेटले. सगळे जण भेटले मला. कोणी ना कोणीतरी नक्की सांगेल ओमला. काय बोलणं झालं तुमचं? हा, ते तुम्हाला श्रीच सांगेल. शाबास बेटा शाबास. मधुकरजी श्रीच. मधुकरराव बस आता श्री म्हणजे श्रीच आमचा जावई होणार. येस. भाऊजी आम्ही निघतो. अहो असं कसं म्हणजे जेवणाचं सगळं बेत तयार आहे की. बर आपण जेवणच जाऊया. जरा थोडी घाई होती निघायची, ठरलं नव्हतं ना आधी. पण हो लगेच बेटा बघ जर जेवणाची तयारी Yes, पप्पा. लवकर. दोघांच्या मनात आणि मायेच्या सावलीत चांगलीच आग लागली. शाबास बेटा शाबास. काम अगदी चोख केलंस. काय झालं? काय म्हणताय? या वयात सुद्धा तो हसताना किती गोड दिसतेस कमल. काय अगं खरंच. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे दुर्धर रोग असलेला नवरा असण्यापेक्षा रसिक नवरा बरा. कमल तू अशी हसत राहा, मी तुझ्याकडे पाहत राहीन आणि पाहता पाहता माझा म्हातार रोग विसरून जाईन बघ. चाल, पण घरी गेल्यावर हसले तर चालेल. तुला घराशिवाय काय करमतच नाही का? चला ना. चल चल तू असेपर्यंत घरी जाऊ. काय म्हणाला? मी म्हणालो लवकर घरी जाऊ, अंधार होत आलाय बघ. चल. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. घरी ओम का येत नाहीये? मी बघतो. जरा एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. बाहेरचं कुणी जर आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करणार असेल तर ते मला चालणार नाही. तुम्हाला जर वाटायला लागलं असेल की तुम्ही आता मोठे झालाय, तुमच्या मनाप्रमाणे वागू शकता, तर तेही मला चालणार नाही.
खूप विचारपूर्वक प्लॅनिंग करून मी इथपर्यंत आलोय. दुसऱ्या कोणाच्या चुकीमुळे माझा प्लॅन फसणार असेल, अनसक्सेसफुल होणार असेल, तर तेही मला चालणार नाही. डॅड, मी बोलू? नको, तुझ्याशी नंतर बोलेन. आधी मला श्रीचं म्हणणं ऐकायचंय, तेही तुझ्या समोर, कारण ते तूही ऐकणं गरजेचं आहे. तेव्हा शांतपणे उभं राहून ते ऐकायचं. हं? श्री, काय चाललंय हे सगळं? डॅड, मी तिला इथे बोलावलं नव्हतं. तिने स्वतःच मला फोन केला होता. गैरसमज होऊ नये म्हणून तू घरीच भेटलास ना तिला? तुला काय सांगितलंय तुझं नंतर ऐकून घेणार आहे ओम. मग मला इथे का बोलवलं? आत्ता श्रीचं ऐकून घेण्यासाठी. हं? शांतपणे उभा राहा आणि ते ऐकून घे. बोल श्री. तिला असं वाटतंय की मला ती आवडते. आणि एवढंच सांगायला ती इथे आली होती? काय बोलणं झालं तुमचं? थांबलास का श्री? मला माहितीये की ओमला ती आवडते आणि त्यालाही तिच्याशीच लग्न करायचं. अरे त्याला लाख वाटतंय, पण तिला, आम्हाला, वसंतरावांना काय वाटतंय याचा काही विचार आहे की नाही? ओम, अरे ओम, काय मुलगा आहे. ह्याच्या अशा वागण्याने ना सोन्यासारखी मुलगी हातची जाणार आहे. श्री, कसं वागायचं हे मी सांगायची गरज आहे का तुला? डॅड, अहो पण तिला मला भेटायचं होतं. पण सगळे घरात असताना भेटता आलं नसतं? श्री, तुला माहिती होतं ना आम्ही तिच्या घरी गेलो होतो? मला कसं माहिती असणार ते? मला कोणीच सांगितलं नव्हतं. तुम्ही दोघं मला म्हणालात की तुम्ही कुठेतरी बाहेर चाललात. दॅट्स इट. आणि डॅड, तुम्हीच ओमला बाहेरच्या मीटिंगला पाठवलं होतं ना, मग मला कसं कळणार आहे? ठीक आहे, ठीक आहे. वृंदा काय म्हणाली? तिला माझ्या मनातलं जाणून घ्यायचं होतं, पण स्वतःच्या मनातलं काहीच बोलली नाही ती. श्री, ही मुलगी तुम्हाला दोघांनाही खेळवत नाहीये ना? तू काळजी करू नकोस मग, मी आहे ना, सगळं सांभाळीन, सगळं सांभाळीन. रागवलायस ना? मग असा का वागतोयस? असा म्हणजे कसा? सचिन, आम्ही ना शिबिर घेतो ना तेव्हा एक खेळ खेळतो. म्हणजे आपण ना 2 सेकंद डोळे मिटून बसायचं आणि मग आपलं मन आपल्याला काय सांगतंय ते शांतपणे ऐकायचं. आणि आपलं मन आपल्याला जे काही सांगेल ते सगळ्यांना सांगायचं. आपण खरं सांगायचं, मग भलेही मनात वाईट विचार का आलेले असेना. खूप मज्जा येते या खेळात. आपण खेळूया? हे बघ, हे तुझं शिबिर नाही आणि मला हे असले खेळ खेळायला आवडत नाही. सचिन, तू ममाशी बोलतोयस याचं भान ठेव. अगं, तो त्याला वाटतंय तसंच वागतोय ना. मम्मा, हे असं? निदान आत एक आणि बाहेर एक असं तर वागत नाहीये. मम्मा प्लीज, तू त्याला ओरड. तो खूप रूडली वागतोय. हो, ओरड ना मला. हा, ओरड. आणि तेही कमी पडलं ना तर मार मला, म्हणजे ना हिला बरं वाटेल. प्रत्येक वेळेस मला उपदेश करत असते, हे असं नको करूस, तसं नको करूस, असं नको वागू, तसं नको वागू. मी काय मूर्ख आहे का ग? हा, लहान वाटतो मी तुला? सचिन, तू चुकीचा वागतोयस तर तुला सांगणार नाही का? मम्मा, श्री दादा परत आल्यापासून याचं वागणं ना खूप विचित्र होत चाललंय. अगं, ओमला भडकवत होता
आणि श्री दादाशी ओम भांडतोय की नाही हे बघायला तो त्याच्या खोलीबाहेर उभा होता. बरं मी बघते हा, तर लाज वाटायची सोडून म्हणतो काय माहितीये, 2 बोके भांडायला लागले की माकड येऊन खवा खाणारच. एक मिनिट आपण जरा शांतपणे बोलूया का? भांडायचं नाहीये आपल्याला. काय झालं माहितीये का, खूप दिवसांपासून आपण नीटपणे भेटलो नाही आहोत, बोललो नाही आहोत. त्यामुळे मी काय करते हे तुम्हाला माहिती नाहीये आणि तुम्ही काय करताय ते मला कसं माहिती असणार. आपण आपल्यालाच परके होत चाललोय. आपण शांतपणे बोलूया सचिन. सध्या माझ्याकडे बोलायला काहीच नाहीये. असं कसं होईल? अरे आता स्वप्नीतानी जे काही सांगितलं ते सांग ना परत. हो पण मग तिने सांगितलं ना, मी परत कशाला सांगायला पाहिजे? हो मान्य आहे मला, पण ती तिची बाजू झाली. तिने जे काही बघितलं ते तिला जसं वाटलं तसं तिने मला सांगितलं. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात ना. मग आता तुझी बाजू सांग. हे बघ, मी तिला सांगितलेलं की ती वृंदा श्रीदादाला भेटायला आली होती आणि हे मी फक्त जाऊन ओमला सांगितलं, तर ही काय म्हणते मला की मी काड्या लावतो, मी चुगली करतो. आता मला एक सांग, ओम ज्यावेळेस त्या रूम मध्ये निघून गेला ना रागाने, त्यावेळेस मी बाहेर उभं राहून मुद्दाम ऐकत होतो. जर का त्यांचं दोघांचं काही भांडण झालं असतं तर मी ऐकलं असतं आणि मी सोडवलं असतं. आता हे सगळं शांतपणे डोळे मिटून स्वतःला सांग. मामा प्लीज. बालिशपणा वाटेल पण प्रयत्न तरी कर. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. सांग मला कसं वाटलं ते. मामा तू पकवू नकोस आता प्लीज. मामा बोलणारच का काही, का मी जाऊ आता? बघ मला मान्य आहे की मी चुकीचं वागलो असेल, पण मी असं का वागलो ह्याचा नाही विचार केला तुम्ही? मी आता जे काही झालो ना, हे सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यामुळे मी असा झालोय. हे एवढं सगळं करून आपल्या हाती काय? काहीच नाही. या उलट त्या यशवंत काकांकडे बघा जरा. त्यांनी ना ऍटलीस्ट श्रीदादासाठी आणि ओमसाठी ना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून ठेवलाय. ऍटलीस्ट त्यांचा फ्युचर तरी सिक्युअर केलंय. आणि आपल्याकडे काय? सेल्फ मेड बना. अहो नाही, चालू दे तुमचं. काय? विशेष काही नाही. रिचर्ड अँड डेव्हिस कंपनीमधून आलेलं अपॉइंटमेंट लेटर. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मला त्यांनी सिलेक्ट केलं. मग ही तर आनंदाची बातमी आहे. तसं मलाही वाटलं होतं. आय एम सॉरी सचिन. मी एक चांगला बाप नाही बनू शकलो. मुलांच्या भवितव्याबद्दल जरा हलगर्जीपणाच केला मी. आयुष्य वाया घालवलं मिलिटरीमध्ये. आज हे लेटर घेऊन आलो. नोकरीची गुलामगिरी सोडवत नाही असं नाही. मी बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करतोय सचिन, पण आय एम सॉरी.
मम्मा सॅलरी पॅकेज बघ 60,000 पर मंथ. मग तरीही पप्पा नाराज का झालेत? पाहिलंच सचिन, स्वप्निता, त्याला बोलू नकोस. अगं त्याला बोलून काहीच उपयोग नाही. समजून घेण्याची कॅपॅसिटी संपली आहे त्याची. पैशाची नशा एकदा डोक्यात भिनली ना की काहीच सुचेनासं होतं माणसाला. मग फक्त पैसा पैसा, अजून पैसा, अजून पैसा. अरे न संपणारी भूक आहे ही. बघ सचिन, विचार करून बघ. सुख समाधान हे जर का पैशाने मिळवता आलं असतं ना, अरे तर कधीच कुठल्या श्रीमंत हॉस्पिटलमध्ये नसता दिसला. हे बघ, नाही नाही, लेक्चर नाही देते मी, पण विचार करण्यासाठी एक मुद्दा देते. बघ जमलं तर विचार करून. सुख समाधान कर्तृत्व हे पैशाने मिळवता येतं की कर्तृत्वामुळे पैसा समाधान सुख मिळतं याचा? आणि तुझा विचार करून झाला ना की मग बोलूया आपण या विषयावर. आता आपलं बोलणं इथेच थांबवूया आपण. तुझा वेळ दिलास आम्हाला त्याबद्दल थँक्स. पैसा आता कमवणं जमलंच नाही यांना. लेक्चर मात्र चांगलं जमतं. नजरेची भाषा कळत नाही मला. काय बोलायचं असेल ते स्पष्टपणे तोंडाने बोल. अभिनंदन करायचं होतं. सॅलरी पॅकेज चांगलं मिळालंय. कधीपासून जॉईन होत आहे? नाही जॉईन होते. फाडून टाकते. फाडून टाकू? मी काही वेगळं सांगितलं? सचिन लहान आहे अजून, त्याला समज आलेली नाहीये. आपण मोठे आहोत ना, त्याचं बोलणं किती मनाला लावून घ्यायचं हे आपण ठरवायला हवं. कामी नाही. आमच्या लहानपणी ना आदर्शवाद हेच आमचं टार्गेट असायचं. आणि आज तर काय आदर्शही बदललेत आणि टार्गेट्सही बदललेत. चालायचंच. काळाबरोबर बदलायलाच हवं ना. तर तुम्ही तरी कुठे आऊ आणि अप्पांचं ऐकताय? वाईट वाटतंय. या मायेच्या सावलीत वेगळेच वारे व्हायला लागलेत. पण नाही नाही, आता चांगलं वाईट कशाचाच विचार करायचा नाही. फक्त भरपूर पैसा कसा मिळवता येईल या चिंतेमध्ये स्वतःला हे असं जाळून घेत राहायचं. तुमचा प्रोग्राम चालू दे, मी जरा मोकळ्या हवेत जाऊन बसते. कामिनी, बस ना इथेच. खूप कोंडल्यासारखं होतंय. कामिनी, अगं कोंडी तर माझी झाली आहे. दादा जिंकतोय आणि मी या विषयावर आपलं बोलणं झालंय प्रभाकर. दादांनी दादांचा मार्ग निवडलाय आणि आपल्याला जर का दादांच्याच मार्गाने जायचं असेल ना, तर आपली फक्त फरफट होणार आहे. फक्त फरफट.
एकाच घरातली माणसं एकाच विचाराची का नसतात? कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य? पेमेंटची काळजी करू नका. हो ते पोहोचलच. पण मी सांगितलेलं काम अगदी वेळेत व्हायला हवं. आणि मुख्य म्हणजे व्हायलाच हवं. कळलं? ठेवा. हाय अरे श्री, तू आता या वेळेला आणि या अवतारात? अंकल, वृंदा आहे का? अर्थातच. आता या वेळेला ती कुठे जाणार? पण काय काय झालंय? काय काय नाही, जरा बोलवता का तिला? हो, बोलवतो ना. वृंदा, खाली आहे बेटा. श्री, काय झालंय? आय मीन, ओमने काही? अंकल, मी सगळं सांगतो, पण आधी वृंदाला येऊ दे. म्हणजे तिच्या समोरच सगळं बोलणं होईल. अरे पण तू बस ना. बस बस. आता या वेळेला मला काही कळत नाहीये. काय झालं पप्पा? अगं श्री, अरे तू आत्ता? अगं तुलाच भेटायला आलाय तो. बघितलेस किती अधीर झालाय तुला भेटायला. श्री, काय झालं? तू ओमवर प्रेम करतेस ना? डेस्टिनी असेल ना तर सगळं काही बदलतं. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो ना, तो असाच डेस्टिनी करत बसतो. ओम माझा लहान भाऊ आहे. म्हणून काय मी त्याचा विचार करू? अंकल, मन मारून जगायला लागलो तर कुणीच सुखी होणार नाही. तुला आमची वृंदा आवडत नाही का? मी घरी नव्हतो त्यावेळेस तू तरी मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा होतास ना. पुरेसा वेळ दिलाय मी त्यांना प्रभाकर. सचिन कॉलेजला जायला लागल्यानंतरच मी समाजसेवेमध्ये पडले.